हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ। कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे वेल अँड गुड असणार। आता संध्याकाळचे 4 वाजले आहेत आणि इथं मी आता मॅथचा अभ्यास करत आहे। आज मी मॅथमध्ये ॲव्हरेज, ॲलिगेशन और मिक्सचर आणि पर्सेंटेजचा प्रॅक्टिस केली। प्रत्येक टॉपिक वाईज जरी आपण 10 ते 15 सम जरी सॉल्व केले रोज तरी ते मोर दॅन इनफ असतील। MPSC मध्ये ना मॅथचं वेटेज खूप जास्त आहे। मॅथला दुर्लक्ष करून चालत नाही। जर मॅथला जर आपण दुर्लक्ष केलं तर आपलं सिलेक्शन होणं खूप हार्ड आहे। मॅथ शिकताना दोनच गोष्टी आवश्यक आहेत, म्हणजे त्या कन्सेप्ट क्लिअरिटी आणि रेग्युलर प्रॅक्टिस। त्या टॉपिकचे आपले कन्सेप्ट एकदम क्लिअर असायला पाहिजे आणि रेग्युलर प्रॅक्टिस केली तर आपलं मॅथ इझी होऊन जातं। आणि त्यासोबत आपले फॉर्म्युले पाठ असले पाहिजेत, आपले पाडे पाठ असले पाहिजेत। नंतर जे आपले बेसिक वर्ग, वर्गमूळ, घनमूळ ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या मॅथ सॉल्व करताना आपल्याला म्हणजे गरजेच्या असतात मॅथ फास्ट सॉल्व करण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे। नंतर सगळे लॉजिक आपल्याला माहीत असले पाहिजेत। मॅथला जर इझी बनवायचं असेल, मॅथमध्ये जर आपले स्कोरिंग करायचे असेल तर प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे। रोज आपली 1 तास तरी मॅथला आपण दिलाच पाहिजे। देन थोडा ब्रेक घेऊन मी चहा घेतला आणि माझा नेक्स्ट स्लॉट स्टार्ट केला। मी ऑप्शनमध्ये हिस्ट्री हा सब्जेक्ट घेतला आहे, त्यामुळे मला हिस्ट्रीचाही अभ्यास करावा लागणार आहे। आपला कोर मेन सब्जेक्ट जे आहे भूगोलचा अभ्यास, तो आपण सकाळी केला आहे, म्हणजे भूगोलचा अभ्यास तर होतच आहे। त्यासोबत आपल्याला इतिहासचाही अभ्यास करावा लागणार आहे असं मला वाटत आहे, कारण टाइम कमी आहे आणि आपलं सिलेबस खूप मोठा आहे। जर पण म्हणजे एकाच सब्जेक्टला जर आपण म्हणजे वेळ दिला तर दुसऱ्या सब्जेक्टला आपलं केअरलेस होईल असं मला वाटलं। त्यामुळे मी सोबतच इतिहासचाही अभ्यास करत आहे आणि इतिहासचा सिलेबस खूप मोठा आहे। प्राचीन इतिहास, मध्य इतिहास, परत आधुनिक इतिहास, बऱ्याच इतिहासचं म्हणजे सिलेबस खूप मोठा आहे, त्यामुळे इतिहासचाही स्टडी सोबतच करावा लागणार आहे। कधी कधी ना अभ्यास करताना असं वाटतं, म्हणजे खूप निगेटिव्ह थॉट येतात की आपल्याला जमणार नाही, खूप वेळ निघून गेला आहे, बाकीचे म्हणजे बरेच लोक 3-4 वर्ष झालं आपले देत आहेत पण त्यांचं नाही झालं, आता मी तर आत्ता स्टार्ट केली आहे, माझं कसं होईल, असे बरेच निगेटिव्ह थॉट येतात म्हणजे अभ्यास करताना। पण हीच तर आपली खरी परीक्षा असते। या निगेटिव्ह थॉटसोबत डील करून आपण पॉझिटिव्ह विचार केला, पॉझिटिव्ह थॉट जर ठेवले आणि आपल्या अभ्यासावर आपण फोकस केला, डेडिकेशनने अभ्यास केला तर आपला अभ्यासही होऊन जाईल आणि आपण जे करतोय ते आपल्या लक्षातही राहतं। डोंट क्विट, द बिगिनिंग इज ऑलवेज हार्ड। कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही अवघडच असते। सुरुवातीला आपलं कोणतंही काम आपल्याला अवघडच जातं, पण रेग्युलर प्रॅक्टिस, रेग्युलर सराव जर केला, त्या गोष्टीला जर आपण डेडिकेशन दिलं, टाइम दिला तर ती गोष्ट आपल्याला इझी होऊन जाते। तसंच अभ्यासामध्ये पण तसंच आहे, जर आपण अभ्यास केला, प्रॅक्टिस केली तर ते आपल्याला इझी होऊन जातं। संध्याकाळची वेळ झाली आहे, दिवाबत्तीचे टाइम झाला आहे। दिव्या दिव्या दुपकार कानी कुंडल मोती दिव्याला पाहून नमस्कार। देवाचे देवा जरूर दे सारी रात, देवाला लाव जित पाजी माझा नमस्कार सर्व देवांकाशी। जय जय जी बुद्धी द्या, सुखार ठेवा, चांगली बुद्धी द्या, चांगले विचार द्या। ओम नमः शिवाय श्री जय आपली रोजची घर कामं, जबाबदाऱ्या व इतर गोष्टी सांभाळून अभ्यास करणं खरंच खूप अवघड आहे। पण वेळेचं जर प्लॅनिंग केलं, योग्य मॅनेजमेंट केली तर हे सगळं शक्य आहे। आपल्याला अभ्यासाला वेळ मिळतो। आपण दिवसभरात जो मोबाईलचा यूज करतो तो कमी केला, सोशल मीडियावर जे आपण टाइम स्पेंड करतो तो जर कमी केला तर आपल्या अभ्यासाला आपल्याला वेळ आपोआप मिळतो। यश पण त्याच लोकांना मिळतं जे हार मानत नाहीत। म्हणून अभ्यास करताना आपल्याला कितीही अवघड जात असेल, कितीही कठीण वाटत असेल तर स्वतःला दररोज आपण आठवण करून द्यायची की मी हे करू शकते, मी माझे स्वप्न पूर्ण करू शकते, मी माझ्या स्वप्नांसाठी वेळ देऊ शकते, माझं भविष्य मी घडवू शकते। आज आपण जे कष्ट करत आहात त्याचं फळ आपल्याला उद्या नक्की मिळेल। अभ्यास हा केवळ मार्क मिळवण्यासाठी नाही तर स्वतःला घडवण्यासाठी, आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आपलं फ्युचर सिक्युअर करण्यासाठी आपल्याला करायचं आहे। आता लास्ट स्लॉटमध्ये मी करंट अफेअर्स करत आहे। करंट अफेअर्सचे मी नोट्स डेली काढत आहे। रोज जर आपण 1 तास दिला करंट अफेअर्सला तर आपल्याला एक्झाम समोर आपला गोंधळ होणार नाही आणि आपले करंट अफेअर्स एकदम इझी होऊन जाईल।
आज मी माझा स्टडी व्लॉग थोडीशी मोटिवेशन तुमच्यासोबत शेअर केली। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुम्ही रोज किती तास अभ्यास करता, तुम्हाला कोणती पद्धत जास्त उपयोग पडते हे मला नक्की कमेंट करून सांगा। आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत अभ्यास करत राहा, हार मानू नका, आपल्या स्वप्नांच्या दिशेने पुढे जात राहा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।